प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसंदर्भातली। हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली आहे, भाजपची सटकली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट करा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी केली आहे। हर्षवर्धन सपकाळ बावचळलेत। आमदार प्रवीण दरेकरांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली। काँग्रेसचे अगरबत्ती सपकाळांमुळेच विझली आहे। नवनाथ बन यांनी हर्षवर्धन सपकाळांना टोला लगावला आहे। आप बोलते नार्को टेस्ट करो, नार्को टेस्ट करो। आपने बोले कि दूसरे बोलते इसकी काय कर रहे, उसकी भी करो। अरे भाई दोनों की करो कि मत करो, मगर सबसे बड़ी नार्को टेस्ट किसी करने को हो ना, तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लढाई लढाई। मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे हे बावचळलेत। काँग्रेसमध्ये ना त्यांची कोण दखल घेत की सर्वसामान्य जनता, आणि म्हणून 6 महिने प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि त्याच्यामुळे ते बावचळलेत। त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। त्यातनंच चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजींसारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलतायत। महाराष्ट्राच्या राजकारणात कोण दरिंदा आहे आणि कोण पोशिंदा आहे यावर विधानसभेच्या निवडणुकीला शिक्कामोर्तब केलंय। देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत, म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले। हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत। खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळ